जागतिक सामाजिक विषमतेचे भान असलेल्या महात्मा फुले यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बहुजनांना व स्त्रियांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक असून पुढे हाच विचार समोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार यांनी केले। अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते। यावेळी उपप्राचार्य डॉक्टर दुर्गादास चौधरी, डॉक्टर मारुती कसाब, डॉक्टर संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारंभ प्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य डॉक्टर वसंत बिरादार पाटील म्हणाले की महात्मा फुलेंवर तत्कालीन परिस्थितीसह शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा प्रभावही तेवढाच होता। त्याचबरोबर थॉमस पेनच्या राइट्स ऑफ थॉट्स या ग्रंथामुळे महात्मा फुले यांनी आपले जीवन समाज सुधारण्यासाठी वाहून घेतले। आपण महात्मा फुले महाविद्यालयाचे पाईक आहोत। त्यांनी ज्याप्रमाणे मुक्ता साळवे सारखी विद्यार्थिनी घडविली त्या पद्धतीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी घडवून फुलेंना आपण आदरांजली वाहिली पाहिजे। त्याचबरोबर सामाजिक विषमतेच्या निर्मूलनाचे कार्य फुले यांचा विचार समोर ठेवून केला पाहिजे असेही ते म्हणाले। या कार्यक्रमाप्रसंगी आपल्या मनोगतात डॉक्टर संतोष पाटील म्हणाले की आधुनिक भारताच्या जडणघडणीचे जनक महात्मा फुले होत। त्यांनी विचारातून नव्हे तर आपल्या कृतीतून बहुजनांना गुलामगिरीतून मुक्तीचा मार्ग दाखविला। यावेळी डॉक्टर मारुती कसाब यांनीही मार्गदर्शन केले। ते म्हणाले की सनातनी विचारधारेच्या ज्या 7 बंदी बहुजनावर होत्या त्यापैकी एक ज्ञानप्राप्तीची बंदी होती। ही बंदी उठविण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आणि मुक्ता साळवे सारख्या विद्यार्थिनी त्यांनी घडविल्या। महात्मा फुले हे केवळ समाज सुधारक नव्हते तर ते इतिहास सत्यशोधक होते। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व शिवजयंती सुरू केली असेही ते म्हणाले। तसेच उपप्राचार्य डॉक्टर दुर्गादास चौधरी यांनी महात्मा फुले यांच्या खंडाचा संदर्भ देत स्वलिखित काव्यातून महात्मा फुलेंना आदरांजली वाहिली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर पांडुरंग चिलगर यांनी मानले। यावेळी प्रोफेसर डॉक्टर अनिल मुंडे, सतीश ससाने, प्रोफेसर डॉक्टर नागराज मुळे, डॉक्टर प्रशांत बिरादार, ग्रंथपाल प्राध्यापक परमेश्वर इंगळे, डॉक्टर किरण गुट्टे, प्राध्यापक प्रकाश गायकवाड, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, वामनराव मलकापुरे, शिवाजी चोपडे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज बहुजनांचा।